मैत्रीण म्हणाली, मैत्रीण आता मैत्रीण राहिली नाही. एक कॉलेजची मैत्रीण अचानक कॉलवर आली. बिझी आहेस का? काहीतरी आतून तुटलेलं घेऊन आली आहे 100%. ती म्हणाली, मला कोणाला तरी सांगायचं होतं म्हणून तुला फोन केला. हो, जे तू नेहमी करतेस. आम्ही दोघी एकमेकींसाठी एकमेकींचे वर्ल्ड होतो. मला खरंच आठवले कॉलेजचे दिवस. त्यांच्या फ्रेंडशिप बँडवर लिहिलेलं असायचं, वर्ल्ड्स बेस्ट सखी. पण मग तिचा आवाज थरथरला. तिचा लास्ट सीन दिसतो, पण माझ्यासाठी ती ऑफलाईन आहे. पूर्वी मी तिची सवय होते, आता मी तिची सोयही उरली नाहीये. त्या एका वाक्यावर मी थांबलो. जबाबदाऱ्या आहेत समजतं मला. किती सहज आपण कुणाला मागे टाकतो ना. एक कॉल करायला पण इतका विचार करायला लागतो का रे आदिल आता? फोनच्या त्या बाजूला ती बोलत होती. मी तिच्या श्वासातही ती शांतता ऐकत होतो. पण ती शांतता किती वेळ ऐकणार ना मी? बोलावं तर लागणारच होतं. मी तिला म्हणालो, तू तिला रोज फक्त हाय म्हणणं आधी बंद कर. तिला तू आठवणी शेअर करणं स्टार्ट कर. आठवण करून दे तिला कॉलेज कॅन्टीनच्या वडापावची. आठवण करून दे ना तिला. डब्यातील 2 पोळीतली एक तिची असायची आणि एक तुझी असायची. अगं, फोटो अल्बम उचक. फोटोचा फोटो काढून पाठव ना ग तिला. फार नाही, फक्त एवढंच सांग, तू अजूनही तिथेच आहेस जिथे मी तुला सोडलं होतं, माझ्या वर्ल्डमध्ये. आता मात्र फोनवर फक्त शांतता होती आणि मी पुन्हा तिची शांतता ऐकण्याच्या कामावर रुजू झालो होतो. त्या शांततेतच तिचा प्रयत्न सुरू झाला होता. पण तरी तिनं तो प्रश्न विचारलाच. जर ती गोष्ट परत सुरू झाली नाही तर? खरं तर हीच वेळ होती तिला रियालिटी चेक देण्याची. मी म्हणालो, तू कमी पडली नाहीयेस, तू प्रयत्न केलास. आता तो शेवट स्वीकारावा लागेल राणी. कारण प्रत्येक गोष्ट पुन्हा लिहिता येत नाही. कधी कधी नातं संपत नाही, कधी कधी त्या नात्याचा वेळ संपतो. कदाचित ती कन्व्हिन्स्ड झाली असावी, पण तरी सुरुवात प्रयत्नांनी करू म्हणत हसत हसत त्या फोनवरच्या इमोशन्सची लाईन डिस्कनेक्ट झाली. आज तुझ्या मनात तिची आठवण आली ना? तिचं नाव कमेंटमध्ये लिही. सोबत तिला टॅग करून टाक त्या आठवणींसोबत. ठीक आहे?